तिलारी धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या बेळगावातील एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी घडली होती। त्यानंतर काल शनिवारी सायंकाळी पासून सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर आज सकाळी दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी संबंधित तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। मोहम्मद शहजान वय 26 राहणार आजमनगर बेळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे। तो व्यवसायाने दंतवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होता। आजमनगर परिसरातील काही तरुण शनिवारी तिलारी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते। यावेळी मोहम्मद शहजान हा पोहण्यासाठी तिलारी धरणाजवळील अडक्याचा वजर परिसरात पाण्यात उतरला, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला। सदर घटना घडताच माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली। शनिवारी सायंकाळीपासून उशिरापर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र अंधारामुळे शोध मोहिमेला यश आले नाही। त्यानंतर सकाळी 10:30च्या सुमारास पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली। त्यानंतर काही वेळातच मोहम्मद शहजान याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। या घटनेमुळे आजमनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे।